नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. 19 एप्रिलला अक्षय तृतीया आहे. त्यानिमित्त आज मी पिठापूरला आलो. आज पिठापूरला फक्त 6 भाविक प्लॅटफॉर्मवर उतरले. गावामध्ये आत्ता फार तर 12 ते 13च फक्त जण आहेत. बाकी ठिकाणी पूर्ण सामसूम आहे. कर्फ्यू असल्यासारखी परिस्थिती आहे. एवढं सांगण्याचं कारण असं की ज्यावेळी भाविकांनी इथं यायला पाहिजे किंवा देवाच्या दारात जायला पाहिजे ते सोडून लोक इतर वेळी गर्दी करतात आणि जो सेवेचा आनंद घ्यायला पाहिजे तो आनंद मिळत नाही. मी अक्षय तृतीयेनिमित्त जे श्रीपाद वल्लभांच्या पादुकांना चंदन लेपनाचा कार्यक्रम असतो त्याबाबत अगोदर मी 3 महिने व्हिडिओ सोडला होता. श्रीपाद ट्रॅव्हल्स आणि गुमास्ते गुरुजींचं उद्या आगमन होणार आहे. त्यांच्याबरोबर 50 ते 60 भाविक आहेत. परंतु अजूनही बऱ्याच भाविकांना यामध्ये लाभ घेता आला असता आणि दत्तप्रभूंचे आशीर्वाद प्राप्त करून घेता आले असते. पण भाविक भक्त कधीही ऐकत नाहीत. हेच फार मोठं दुःख आहे. अक्षय तृतीया या ठिकाणी आताही वातावरण गरम आहे, उष्णता आहे आणि काही वर्षापूर्वी श्रीपाद श्री वल्लभांचा दृष्टांत या मठाचे पीठाधिपती रामस्वामींना झाला. त्यांना गरम होत होतं म्हणून त्यांनी स्वतःच्या अंगाला चंदन लावलं, स्वतःला AC बसवला आपल्या त्यांच्या रूममध्ये आणि श्रीपादांनी त्यांना दृष्टांताने सांगितलं मलाही गरम होतं आहे, मलाही ह्या सेवेची गरज आहे. तेव्हा रामस्वामींनी आता जे मंदिर आहे तिथं AC बसवला आणि दर अक्षय तृतीयेला श्रीपाद वल्लभांच्या पादुकांना 24 तास चंदन लेपन केलं जातं. ते आता 19 तारखेला करण्यात येईल. आपल्या स्वामी भवनमध्ये सुद्धा हा कार्यक्रम, तिथला कार्यक्रम झाल्यानंतर भाविकांच्या हस्ते स्वामी भवनात हा कार्यक्रम होईल. समोर माझ्या शेजारी 6 किलो चंदन आणलेलं आहे. अत्यंत उत्तम प्रतीचं आहे आणि ज्या भाविकांनी यात सहभागी व्हायचं ठरवलं होतं परंतु ते आले नाहीत आणि इतरांनासुद्धा एक चिमूटभर नेहमीप्रमाणे चंदन लेपन पाठवण्यात येईल. त्याला थोडा वेळ लागेल. अक्षय तृतीया हा अतिशय चांगला मुहूर्त आहे. या मुहूर्तावर जर भाविक आले असते तर अजिबात नाही, गर्दी नाही, गोंधळ नाही, सुंदर दर्शन झालं असतं, सुंदर सेवा झाली असती. 19 तारखेला दिवसभर आमच्या इथं कार्यक्रम आहेत. गुरुचरित्र वाचन आहे, रक्षाबंधन सोहळा आहे, त्यानंतर सत्संग आहे, दत्तयाग आहे, दुपारी भजनाचा कार्यक्रम आहे, रात्री अनेक अजून 2-3 कार्यक्रम आहेत की जेणेकरून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सर्वसामान्य भाविकांकडून एक चांगले सेवा कार्य व्हावं हा उद्देश आहे. जे आता सहभागी होतील त्यांच्या जीवनातला हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. परंतु ह्यापुढे सुद्धा भाविकांनी लक्षात ठेवावं, ज्यावेळी श्रीपाद ट्रॅव्हल्सतर्फे आम्ही येण्याचा निश्चित करतो तेव्हा 3 महिने अगोदर हा कार्यक्रम जाहीर करण्यात येतो. 1 महिना विचार करण्यासाठी 2 महिने तिकीट अगोदर काढावं लागतं. त्यामुळे भाविकांना भरपूर वेळ मिळतो. अत्यंत उत्तम व्यवस्था असते. महाराष्ट्रीयन जेवण, चहा, पाणी, नाश्ता आणि इतर कार्यक्रम. आपण सहभागी होण्याचा प्रयत्न करावा. नेहमी रडणं, रजा मिळत नाही, काहीतरी कारणं सांगणं हे योग्य वाटत नाही. बरं, सांगितलं नुकसान तुमचंच आहे. त्यापेक्षा देवाच्या सेवेसाठी आपण वेळ काढायला पाहिजे. अक्षय तृतीया जे आले नाहीत, जे येऊ शकत नाही त्यांच्यासाठी थोडी सेवा सांगतो. अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होणार नाही. आपण अक्षय तृतीयेविषयी श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा जप म्हणावा. हा जप जेवढा जास्तीत जास्त वेळ तेवढा म्हणावा आणि आपल्या घरात जर श्रीपाद वल्लभांचा फोटो असेल तर त्यांच्या पायाला स्पर्श करून त्या पादुकांवर तिथल्या आपला हात ठेवून आपण जप करावा. कारण कागदाचा असेल तर त्याला गंध लावता यायचं नाही, कारण तो कागद पादुका ओल्या होतील. परंतु हात ठेवून श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा जास्तीत जास्त जप म्हणावा. श्रीपाद वल्लभांना मानसपूजा म्हणून त्यांना आपण चंदन लावल्याचं दृश्य डोळ्यासमोर आणावं, तो भाव डोळ्यासमोर आणावा. तेही आपल्याला आनंददायी आणि अवर्णनीय असं वाटेल. त्यानंतर श्रीपाद म्हणजे श्री म्हणजे लक्ष्मी, पाद म्हणजे पाय. श्रीपादांच्या पायामध्ये लक्ष्मी आहे
अनेकांना असा अनुभव आला आहे. लोक खाजगीत सांगतात किंवा इथं गप्पा मारताना पण सांगतात. आज सकाळीसुद्धा बरेच भाविक भेटायला आले, 10-12 जणं. त्यांनी सांगितलं की आम्हाला इथं आल्यानंतर फार बरं वाटलं, आर्थिक परिस्थितीत आमचा फार बदल झाला, आम्हाला फार आनंद होतो आहे. टप्प्याटप्प्याने थोड्या वेळाने काहीतरी बदल घडतो, कारण ही सर्व अगाध लीला श्रीपाद वल्लभांची आहे. आम्हाला जसा अनुभव आला तसा तुम्हाला यावा, त्यासाठी दृढ सेवा महत्त्वाची आहे. श्रीपादांच्या पायामध्ये लक्ष्मी आहे, त्यांच्या पायाची पूजा करा. त्यांच्या पादुकांवर उद्या सहकुटुंब सहपरिवार आपला हात ठेवून जास्तीत जास्त 108 त्याहीपेक्षा जास्त हवा सर ते वेळेनुसार आपण जप करू शकता. आणि श्रीपाद वल्लभांना प्रार्थना करा की तुमच्या पायामध्ये लक्ष्मी आहे, आम्ही काही अडचणीमध्ये आहोत, आम्ही कष्ट करू, आमच्या कष्टाला तुम्ही आशीर्वाद द्या. त्यांना मागायची गरज नाही, त्यांना तुम्हाला काय हवं ते कळतं. फक्त दृढ श्रद्धा, दृढ भक्ती महत्त्वाची आहे. रडणं थांबवा, आनंदाने जगा. आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा किमान 3 दिवस ते 7 दिवस पिठापूरला एकदा तरी तुम्ही राहा. नाहीतर कारण नसताना हॉस्पिटलवाले तुम्हाला 15 दिवस 1 महिना ॲडमिट करतात, तुम्हाला 50 हेलपाटे मारायला लावतात. हे चेकिंग करायचं, ते तपासणी करायची. त्यापेक्षा पिठापूरला येऊन जावा आणि आपल्या जीवनाला चांगली दिशा द्या. तुमच्या जीवनाची दशा होऊ नये असं वाटत असेल तर श्रीपाद वल्लभांना शरण जाणं हा एकच मार्ग आहे. त्यांच्या पायामध्ये जी लक्ष्मी आहे ती लक्ष्मी कोणताही क्षय न होता तुमच्या घरी यावी आणि कायमस्वरूपी तुमच्या घरात राहावी. म्हणून लक्ष्मीला प्रार्थना करा. म्हणजे श्रीपादांना प्रार्थना केली तरी चालेल. श्रीपाद वल्लभ या कलियुगाचे तारक आहेत. तुम्हाला निश्चित अनुभव येईल, तो यावा. म्हणून अक्षय तृतीये दिवशी जास्तीत जास्त श्रीपाद श्री वल्लभांची सेवा करा. तुम्हाला श्रीपाद श्री वल्लभांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे कलियुग आहे आणि आपण भाग्यवान आहोत की आपल्याला श्रीपाद श्री वल्लभांची सेवा करण्याचं भाग्य लाभतं आहे. आणि ते लाभल्यानंतर त्याचा फायदा घेणं आपल्या हातात आहे. सेवा अवघड नाही. फक्त श्री म्हणजे श्रीपाद, श्री म्हणजे लक्ष्मी, त्यांच्या पायाशी आपण शरण जाऊ, त्यांच्या पादाची आपण सेवा करू आणि त्यांना प्रार्थना करू. नामस्मरण हा अत्यंत सुलभ मार्ग आहे. पुढच्या वेळी जमलं तर आपण येऊ शकता या आणि या कार्यक्रमात भाग घेऊ शकता. ज्यांना फक्त चंदन लेपन हवं आहे चिमटभर प्रसाद म्हणून, त्यांनी संपादक अक्कलकोट स्वामी दर्शन 678 दक्षिण कसबा सोलापूर 413-007 या पत्त्यावर आपल्या पत्त्याचं पोस्ट पाकिट जर पाठवलं, डिस्क्रिप्शनमध्ये पत्ता आहे, पोस्टातून 2 पाकिट घ्या. एका पाकिटावर आपला पत्ता आणि दुसऱ्या पाकिटामध्ये आमचा अक्कलकोट स्वामी दर्शनचा पत्ता लिहून तुमच्या पत्त्याचं पाकिट त्या पाकिटामध्ये घाला. पाकिट बंद करा आणि पेटीत टाका. एवढी सेवा आपण करू शकतो. तरी लोक याचा फायदा घेत नाहीत. वास्तविक पाहता उद्या जास्तीत जास्त लोकांनी सहभागी झाले असतं तर भाविकांना हा सेवेचा लाभ मिळाला असता. गर्दी अजिबात नाही. गर्दी अचानक वाढते आणि मग लोक येतात, काही सेवा तर होत नाही. परंतु आज जे 10-12 भक्त आहेत, उद्या एक 50-60 भक्त येतील, त्यांना सेवेचा आनंद मिळेल. आणि त्यांच्या कुटुंबासह जे न आलेत त्यांनासुद्धा श्रीपाद वल्लभांच्या सेवेचा म्हणजे अक्षय तृतीयेनिमित्त तुम्ही केलेल्या प्रार्थनेचा लाभ व्हावा, त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत अशी प्रार्थना करतो. नमस्कार.